नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण रवा डोसा करणार आहोत। तर हे बघा, मी 1.5 वाटी रवा घेणार आहे। 1 वाटी, हे बघा 1.5 वाटी रवा घेतला। 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि 3 चमचे मी चणा पीठ घेतले। तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ घ्या। 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, तांदळाचं पीठ नाही म्हणून। तुम्ही तांदळाचं पीठ असलं तर तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल। आता आपण हे मिक्स करून घेऊ चांगलं आणि थोडंसं दही टाकायचं आपल्याला। आता मी अर्धी वाटी दही टाकते आणि थोडंसं पाणी टाकायचं, साखर टाकते, चवीपुरतं मीठ टाकू आणि आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे बघा, आपलं अशा पद्धतीने पीठ तयार झाले। 1 ग्लास पाणी लागलं याला। अजून रवा थोडा आपण 10 मिनिटं भिजत ठेवणार आहे ना, रवा फुलला तर अजून थोडंसं पाणी लागेल। हे बघा, अशा पद्धतीने मी पीठ तयार केलंय। असं पातेले घेऊन पण फेटता येतं, पण घाईच्या गडबडीत असं केलं तरी चालतं। आता मी याच्यात थोडंसं पाणी ओतते। हे भांडं पण चांगलं हिसाळून घ्यायचं असं। हे बघा, असं आपलं पीठ झाले। आता आपण याला 10 मिनिटं भिजून देऊ आणि मग डोसे करायला घेऊ। तोपर्यंत आपण चटणी करू। मी थोडंसं ओलं खोबरं घेतले। आपल्याला हिरवी चटणी करायची ना, ओलं खोबरं, थोड्याशा डाळ घेतल्या। त्याचं भाजकी डाळ आहे। भाजकी डाळ नसेल तर चण्याची डाळ घेतली तरी चालेल किंवा शेंगादाणे घेतले तरी चालेल। 4 मिरच्या घेतल्या, कढीपत्ता आणि आलं लसूण। आता आपण याला चांगलं बारीक करू। हे बघा, मी थोडंसं दही टाकते, चमचाभर दही टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकू, थोडीशी साखर टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे। बघा, मी थोडंसं पाणी टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते, अशी तोडून टाकायची किंवा कापून टाकायची। आता आपण ही चटणी चांगली बारीक करून घेऊ। बघा, आता आपण त्याला फोडणी देऊ, थोडी शिजवून घेतो। हे बघा, आता मी मोहरी टाकते, मोहरी चांगली तडतडून द्यायची। बघा, मोहरी तडतडली का जिरं टाकायचं, कढीपत्ता, 2-3 लाल मिरच्या, थोडासा हिंग टाकायचा आणि फोडणी देऊन घ्यायची, थोडंसं शिजवून घ्यायचं। मी नाही शिजवलं तरी चालेल, फोडणी दिली तरी चालते। अशा पद्धतीने बघा, आपल्याला चटणीला फोडणी दिली। आता आपण काढून घेऊ। हे बघा, चटणी झाली तयार। आता आपण बटाट्याची भाजी करणार। चटणी साईडला ठेवू। आता हे बघा, मी 3 बटाटे घेतलेत मध्यम आकाराचे, थोडासा 1 कांदा घेतलाय मोठा आणि थोडंसं लसूण लागेल। आम्ही खोबरं टाकतो, तुम्ही नसलं तर नाही टाकलं तरी चालेल। आणि थोडंसं कढीपत्ता, आलं आणि आपल्याला कोथिंबीर लागेल। तर आता आपण हे खोबरं आणि लसूण, कढीपत्ता, आलं वाटून घेऊ। हे बघा, तेल तापायला ठेवले। आता आपण मोहरी टाकू। मोहरी टाकली तर जिरं टाकायचं, जिरं मोहरी तडतडून द्यायचं, थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि आपण कांदा टाकून परतून घ्यायचा। मग आपण वाटलेलं वाटण ते टाकू। तोपर्यंत आपण बटाट्याचे काप करून घेऊ। आता कांदा थोडासा शिजून घ्यायचा, 50% शिजून घ्यायचा। आता आपण हे वाटण केलेले आहे, हे वाटण टाकू। खोबरं, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडंसं कढीपत्ता हे चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकू,
थोडासा मी ओवा टाकते, असा हातावर चुरगाळून टाकायचा चांगला. थोडीशी हळद टाकते, तेलामध्ये परतून घ्यायची आणि थोडासा हिंग. आता आपण ते चांगलं परतून घेऊ. खोबरं आहे ना, थोडा वेळ चांगलं परतून घ्यायचं. खोबरं चांगलं थोडंसं लाल होईपर्यंत. हे बघा, नंतर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर पण चांगली परतून घ्यायची. आणि आता आपण हा बटाटा आहे, बटाटा टाकू. चवीपुरतं मीठ टाकायचं. चांगली भाजी परतून घ्यायची 5 मिनिट. आता बटाटा दाबून घ्यायचा, म्हणजे बटाटा पण मऊ होतो. तयार झाला आहे. आता आपण गॅस बंद करू आणि डोश्याचं पीठ भिजलं का बघू. आपल्याला अशा पद्धतीचे पीठ पाहिजे. हे बघा, आता आपण डोसे करून घेऊ. हे बघा, असं टाकायचं. जेवढा पातळ होईल ना तेवढा पातळ करायचा. गॅस बारीक करायचा नंतर. आणि हे बघा, असं वरून तूप लावायचं ब्रशने. आपण पलटून घेऊन थोडासा भाजून द्यायचा. अशा पद्धतीने चांगला कुरकुरीत भाजायचा. अशा पद्धतीने आपण उलटून घेऊ. दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण काढून घेऊ. आपण दाखवते. आता पातळ पाहिजे असेल तर आता पातळ करायचा, म्हणजे कुरकुरीत होतो. परत थोडं तूप नाही तर तेल लावायचं. असं लावून घ्यायचं, म्हणजे चांगला कुरकुरीत होतो. त्या पद्धतीने आपण आता उलटून घेऊ. दोन्ही बाजूनी चांगले शेकून द्यायचे. कुरकुरीत करायचं असलं तर थोडा वेळ ठेवायचा, म्हणजे कुरकुरीत होतो. तरी पण पडते आणि कुरकुरीत पण झाले. मला तर हा पण झाला मस्त. आता आपण बघा, दोन्ही बाजूने शेकलाय. आता आपण काढून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आम्ही रवा आणि ज्वारीपासून डोसा बनवलाय. तुम्हाला जर आवडला तर नक्की करून बघा. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बाय बाय.